टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। मनीषाताई कायंदे आपल्या सोबत आहेत, विधान परिषदेचे आमदार, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कालचा जो एपिसोड झाला संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिला। दोन्ही GR राज्य सरकारने रद्द केले हिंदीबाबतचे, आणि यालाच धरून प्रश्न आहे की उद्धव ठाकरे आता 5 तारखेला विजयी सभा सुद्धा घेत आहेत। कसं पाहता याकडे? नाही, ते कशाचा विजय जल्लोष करतात? मराठी माणसाबद्दल जर का त्यांना खरंच प्रेम असतं, हिंदुत्वाबद्दल प्रेम असतं, तर त्यांनी भारतीय जनता पक्षाची युती कधीच तोडली नसती। आणि दुसरं म्हणजे की जे स्वतःच्या मुलांनाच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात, परंतु दुसऱ्यांनी मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत टाकलं पाहिजे, ही जी अपेक्षा आहे, हा जो ढोंगीपणा आहे, तो वारंवार एक्सपोज झालेला आहे। आणि त्यामुळे हे मराठी केवळ हिंदीचा द्वेष हा त्याच्यामध्ये हायलाईट झाला, मराठीचं प्रेम मात्र दिसलं नाही। दोन्ही ठाकरेंमध्ये पण श्रेयवादाची लढाई कुठेतरी दिसली। या निर्णयानंतर, सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर मनसेने फटाकडे फोडले, यानंतर ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी आम्ही कसा लढा दिला ते देखील सांगायला ते विसरले नाहीत। कसं पाहता? बघा, आता ते स्वाभाविक आहे, पक्ष आहे, त्यांनी एक भूमिका मांडली आणि सरकारने म्हणजे तयारी दाखवली की आम्हाला कुठेही म्हणजे जे मराठी द्वेष हे चित्र रंगवलं जात होतं ते तसं नाही आहे। आणि हिंदी ही देखील आपली भारतीय भाषा आहे। मग इंग्रजीबद्दल कधी कोणी आक्षेप नाही घेतला। इंग्रजी जेव्हा प्रत्येक शाळेत शिकवलं जातं त्याला कधी विरोध कोणी दाखवला नाही। परंतु भारतीय भाषा, हिंदी एक भारतीय भाषा आहे, मग इंग्रजीत भारतीय भाषा आहे का? नाही आहे। परंतु हे सगळं कुठेतरी कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न चालू होता, आणि आम्हाला सरकार म्हणून त्याच्यामध्ये निश्चितच मुलांच्या फायद्याचं काय, मुलांच्या हिताचं काय, विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवून आम्ही हे सगळं केलं आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मोर्चा काढणार होते एकत्र 5 जुलैला। या अनुषंगाने बऱ्याच राजकीय चर्चा पण झडत होत्या की दोन्ही बंधू एकत्र येतील, महानगरपालिका एकत्र लढवतील। त्यामुळे आता भविष्य नेमकं तुम्हाला काय दिसतं? आता निर्णय तर रद्द झालेला आहे, पण भविष्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू राजकारणात एकत्र येतील असं वाटतं? बघा, दोन्ही बंधू एकत्र येणं हे अनेक वर्षांपासून या चर्चा आहेत। अनेक वेळा त्यांचे नातेवाईक मध्ये पडणं किंवा कार्यकर्त्यांनी काहीतरी वातावरण निर्मिती करणं, पोस्टरबाजी, बॅनरबाजी आपण खूप बघितलं, परंतु ते कधी एकत्र आले नाही, कारण त्यांना अनेक घरगुती कारणं देखील आहेत। आणि त्यामुळे आता केवळ या एका मुद्द्यापुरते ते एकत्र येऊ पाहत होते, परंतु आता म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूने म्हणायचं त्यांचा मतलब संपला, आणि आता ते 2 पक्ष राहिलेले आहेत वेगवेगळे। त्यामुळे ते त्यांचा कॉमन एजेंडा काय असणार आहे? कारण उद्धव ठाकरे तर हिंदुत्वापासून दूर गेलेले आहेत, आणि राज ठाकरे हे हिंदूप्रेमी आहेत। त्यामुळे अनेक मुद्द्यांवर यांचं कधी पटेल असं वाटत नाही, परंतु 2 भाऊ म्हणून एकत्र येणार असतील तर कोणाचाच आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आमदार भाजपचे परिणय फुके ते तर म्हणतात की भावांनी एकत्र येण्यापेक्षा भावजांनी एकत्र यायला पाहिजे। मी म्हटलं ना, म्हणजे घरची परमिशन आहे की नाही, त्यांच्या गृहलक्ष्मींची त्यांना परवानगी आहे का ठाकरेंना, हे विचारावं। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता राष्ट्रीय कार्यकारिणी आहे शिवसेनेची, आणि काही महत्त्वाचे ठराव आहे, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहात। किती महत्त्वाचा आहे हा ठराव, आणि किती महत्त्वाची ही राष्ट्रीय कार्यकारिणी आहे? बघा, एकतर पक्षांतर्गत ज्या निवडणुका असतील त्याचा ठराव आहे, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर होणार आहे, त्या अभिनंदनाचे काही ठराव असतात। आपले अनेक खासदार म्हणजे शिवसेनेचे पण जसे श्रीकांतजी शिंदे आहेत वगैरे, हे सगळे माननीय नरेंद्र मोदी यांनी त्यांना पाठवलं, तर काही राष्ट्रीय स्तरावरचे ठराव आहेत। पक्षांतर्गत निवडणुका हा एक वेसेल, ते हे सगळे ठराव आहेत। काल भास्कर जाधव दिसले नाही ठाकरेंच्या मोर्चामध्ये, त्यांची सही सुद्धा नाही आहे विरोधकांच्या पत्रावरती। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर टीका केलेली आहे। नाराज आहेत असं वाटतंय? बघा, मला वाटतं की भास्कर जाधव यांनी आता वेळ आलेली आहे, त्यांच्या मनात जी खदखद आहे ती सारखी अधनमधनं ते दाखवत असतात, परंतु ते निर्णय त्यांनी घ्यावा। किती दिवस तिकडे कुचंबना होणार त्यांची, आम्हालाही वाटतं, परंतु आता त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।